वहिनी काय करताय? मी मराठवाडी पद्धतीचा हां बुरका करते. ओके. कसा करतात? ते लसूण घ्यायचा, हं. लसूण, तेल, मोहरी, जिरे, हं. हिंग घालायचं, ओके. कढीपत्ता घालायचा हं. आणि दाण्याचं कूट आहे ना तो तेलामध्ये लाल होऊ द्यायचा. हं. त्यानंतर वरतून तिखट घालायचं थोडंसं बरं बरं. आणि थोडंसं मीठ घालायचं. हं. हा झाला मराठवाडी पद्धतीचा बुरका. ओके. वा, जरा आज काहीतरी मला वेगळं मिळालं. चविष्ट, हं. थोडंसं तोंडाला चव पण येते ना त्याने. हां. मग हे सगळं कोरडं होतं का? कोरडं होतं ना, तेल जातं सगळं आटून त्याचं. हं. पोळीसोबत तुम्ही 8 दिवस पण खाऊ शकता ना. हं. मग चव येते तोंडाला थोडीशी. तिखट कमी घातले की लहान मुलं पण खातात. हो. डब्याला पण द्यायला छान आहे लहान मुलांना. पुरीसोबत पण खाऊ शकतो आपण. हं. पुऱ्या केल्या की त्यात हे त्याच्यासोबत हे खायचं. हं. बघा किती छान झालं. चविष्ट हो. चविष्ट बुरका हो. मराठवाड्यातला. हं. नाही मीठ नाही, सॉरी, मीठ घालायचं. शेंदे मीठ असल्यामुळे थोडंसं कमी घालायचं. हां. बस. खाल्ल्यानंतर सांगा कसा असतो. हो, छान. नेहमीसारखं काहीतरी वेगळं. वेगळं आज काहीतरी. विहीनबाईंनी केलंय बुरका. मराठवाडी पद्धती. मराठवाडी पद्धतीचा बुरका. तर आपण अशाच नवीन नवीन आणि जरा वेगळ्या हटके रेसिपींसाठी पुन्हा बघूया. सुप्रिया देशपांडे. आणि हां, सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, कमेंट्स करायलाही विसरू नका. जे काही असेल चुकलं सांगू शकता, चांगलं वाटलं तरी सांगू शकता. बाबा, नक्की करून बघा. एकदा नक्की करून बघा.